टाकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे नंदाबाई किशोर लष्कर, कांताबाई सीताराम धोत्रे व लक्ष्मीबाई रमेश लष्कर यांनी उपोषण केलेलं आहे या गावामध्ये दारूबंदीसाठी। तर काल पोलीस प्रशासन या गावाला भेट देऊन त्यांना आश्वासन दिलं आणि आज दारूबंदी विभागाकडून मी सब इन्स्पेक्टर रमेश विटोरे त्यांची समजूत काढून उपोषण मोडण्यासाठी आलो। आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी दारू विक्री होती त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी दारू मिळून आली नाही, म्हणून आम्ही नील पंचनामा केला। त्या दारू विक्रेत्यांना जे जे या गावात विकतात त्यांना इथं बोलून त्यांना सक्त ताकीद दिली की यापुढे जर दारू विकली तर त्यांच्यावर MPDA सारखी कारवाई करू। याची समजूत देऊन या आईंना असं मी आवाहन करतो की त्यांनी आज उपोषण मोडावं आणि याच्यानंतर जर या गावामध्ये दारू विकली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करून त्यांना MPDA सारख्या कारवाईत आत 1 वर्षासाठी आत घालण्याचा प्रयत्न करू असं मी आश्वासन देतो प्रशासनाकडून। तरी माझी विनंती आहे की या ज्या मावशा उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो। साहेबांनी सांगितले तुम्हाला मंजूर आहे का? नाही, तुमचे काम आणि बोला, तुम्हाला काय वाटतं? गावाची दारूबंदी याच्यासाठी साहेबांनी तपास घेतला, इथे काहीच मिळालं नाही असं म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे? पौरच मिळत नाही आमच्या गावात। साहेब तुम्हाला उपोषण माग घ्या म्हणतात, तुम्ही काय म्हणणार आहे? आम्ही घेतच नाही। मग तुम्हाला काय हवं ते बोला ना। आमच्या गावात दारू बंद झाल्याशिवाय आम्ही उठत नाही, की दिवस बी झाले तर उठत नाही। मग साहेबांनी आता तपास घेतला तर त्यांनी बघितलं काही सापडलं नाही त्यांना, ते तर सापडत येत नाही या गावात। तुमची इच्छा काय आहे? ते लपून ठेवते, शेतामध्ये लपून ठेवते, घरात गव्हाच्या कणग्यात बी टाकू शकते ते साहेब। आम्ही उठवत नाही, फोन लावता येत नाही, काय तुमचं उपोषण कशासाठी कधी संपणार आहे? मग आमचं जेव्हा आमच्या गावाची तमान होईल दारू बंद झाली तरच उठणार आहे। मग साहेबांनी सांगितलं ना आता दारू बंद झाली? नाही, होत नाही, बंद होतच नाही।